Namaste students. Today we are going to learn third topic of third chapter of the standard 7. म्हणजेच काय, आज आपण इयत्ता 7वीच्या तिसरं जे प्रकरण आहे LCM आणि SCF यातला जो थर्ड टॉपिक आहे SCF म्हणजेच काय, मराठीत त्याला मसावी असं म्हणतात. या मसावी कसा काढायचा याच्याबद्दल आज शिकणार आहोत. सी इन प्रिवियस स्टँडर्ड in standard 6 we are familiar with SCF and LCM. म्हणजे आपण बघा मागच्या इयत्तेमध्ये आपण लसावी आणि मसावी कसा काढावा हे थोडक्यात अभ्यासले आहे. पण आज आपल्याला जो लसावी मसावीचा अभ्यास करायचा आहे तो 6वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथडने, म्हणजेच मूळ अवयव पद्धतीने SCF कसा काढायचा हे आपल्याला शिकायचं आहे. त्याच्या आधी आपण मागच्या वर्षी जो SCF काढलेला आहे त्याची जी पद्धत आपण अभ्यासली तिच्याबद्दल थोडीशी रिव्हिजन म्हणजेच रिकॉल आपण पहिल्यांदा घेणार आहोत. बघा, पहिल्यांदा आपण SCF आणि GCD यांचा जो लॉंग फॉर्म आहे तो काय आहे तो जाणून घेऊ. GCD म्हणजेच ग्रेटेस्ट, GCD म्हणजे काय तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. बघा, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजेच काय, बघा कोणत्याही दोन संख्यांचा आपण जेव्हा मसावी काढतो त्यावेळेला त्यालाच मराठीत काय म्हटलं जातं तर महत्तम सामायिक विभाजक. मसावी म्हणजे काय, मसावीचा लॉंग फॉर्म काय होतो महत्तम सामायिक विभाजक. विभाजकालाच इंग्रजीमध्ये डिवायझर किंवा फॅक्टर्स असे शब्द आहे. म्हणजे फॅक्टर्स आणि डिवायझर्स सेम. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे कोणत्याही उदाहरणात किंवा कोणत्याही दोन संख्यांचा जर आपल्याला SCF किंवा GCD काढायचा असेल तर काय काढायचं असतं, त्याचे त्या दोन्ही संख्यांचे डिवायझर शोधायचे म्हणजेच फॅक्टर्स शोधायचे, विभाजक शोधायचे आणि त्या विभाजकांमधला जो ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आहे तो आपल्याला काढायचा असतो. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, बघा 3 and 6 हे जे दोन नंबर आहे, फ्रॉम दिस टू नंबर वी फाइंड SCF ऑफ दिस टू नंबर. How to find? In last standard we see how to find these two numbers SCF. First we find the factors of 3. म्हणजेच काय, 3चे विभाजक आपण शोधत होतो पहिल्यांदा, बरोबर. फॅक्टर्स ऑफ 3 म्हणजे द नंबर 3 इज डिव्हिजेबल बाय 1, एकाने त्याला पूर्ण भाग जातो. अल्सो डिव्हिजेबल बाय 3. दीज आर द फॅक्टर्स ऑफ 3. तसंच फॅक्टर्स ऑफ 6 काढायचे. मग फॅक्टर्स ऑफ 6, फॅक्टर्स ऑफ 6 कोणते तर म्हणजेच काय, 6चे विभाजक. 6चे विभाजक कोणकोणते आहेत तर बघा 1 आहे, नंतर 6ला कशाने भाग जातो 2 जातो, नंतर 3 जातो आणि नंतर डायरेक्ट
6ने. 1, 2, 3 and 6 आर द फॅक्टर्स ऑफ 6 आणि फॅक्टर्स ऑफ 3 कोणकोणते आहेत? 1 and 3. बरोबर. मग आता याच्यामध्ये फ्रॉम दिस वी डिनोट कॉमन नंबर्स, कॉमन फॅक्टर्स. इन दिस 1, this 1 and this 1 are the common factors of these two numbers 3 and 6. Also common factor 3 is also common in both number. म्हणजेच काय तर बघा, या दोघांचे जे विभाजक आहे, पहिल्याचं विभाजक काय होतं? 1 and 3. दुसऱ्याचे काय आहेत? 1, 2, 3 and 6. याच्यामध्ये जे कॉमन फॅक्टर्स आहेत, जे कॉमन विभाजक आहेत म्हणजे सामायिक विभाजक आहे, त्यांच्यामध्ये मग ते शोधत जायचे. आणि त्याच्यामधला मोठा कोणता आहे? ग्रेटेस्ट कोणता आहे? तर 3. इथंसुद्धा 3, इथंसुद्धा. म्हणजे या दोघांमधला जो 3 आहे, म्हणून GCD और HCF ऑफ 3 and 6 इज नंबर 3. म्हणजे याचं उत्तर काय आलं? याचं GCD किंवा HCF हा काय आला? 3 आला. म्हणजे अशा पद्धतीने आपण मागच्या इयत्तेमध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिवायजर म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्यालाच काय म्हटलं जातं? HCF. HCFचा लॉंग फॉर्म काय मग? हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजेच काय बघा, हे फॅक्टर्स म्हणजेच काय? डिवायजर. म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायजर. कॉमन डिवायजर म्हणजेच काय? कॉमन फॅक्टर. हायेस्ट म्हणजेच मोठा, ग्रेटेस्ट. अर्थ एकच आहे, फक्त आपण GCD ऐवजी कोणता शब्द वापरतो? HCF हा फॅमिलियर शब्द आपण या मसावीसाठी वापरत असतो. म्हणून HCF म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. आणि तो कसा काढायचा हे मागच्या वर्षी आपण शिकलो होतो. पण या वर्षी आपल्याला जे शिकायचं आहे ते म्हणजे जे महत्त्वाची जी मेथड आहे ती मेथड आपल्याला पाहायचं आहे प्राईम फॅक्टर मेथड. प्राईम फॅक्टर मेथड. यावर्षी आपल्याला या मेथडने HCF आणि LCM काढायचं आहे. बरोबर. प्राईम फॅक्टर मेथड म्हणजेच काय? मराठीत तिला मूळ अवयव पद्धत असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मूळ अवयव पद्धत. आता ही मूळ अवयव पद्धत कशी आहे? इज फॅक्टरायझेशन मेथड वी सी इन लास्ट व्हिडिओ. बघा, मागचा जो व्हिडिओ आपण बघितला तर त्याच्यामध्ये फॅक्टर्स, प्राईम फॅक्टर्स कसे पाडायचे 2 पद्धती शिकलो होतो आपण. वन इज व्हर्टिकल अरेंजमेंट अँड अदर इज हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे काय? उभी मांडणी आणि आडव्या मांडणी. त्यापैकी कोणत्याही एका मांडणीने आपण प्राईम फॅक्टर्स पहिल्यांदा पाडून घ्यायचे. बघा, तर ही HCF काढण्याची जी फॅमिलियर पद्धत आहे ती आज आपण शिकणार आहोत, मूळ अवयव पद्धती. बघा, त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल काय आहे बघा? फाइंड द HCF of 24 and 32 by prime factor मेथड. बघा, कोणत्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे? तर प्राईम फॅक्टर मेथड. मग त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय? फर्स्ट वी फाइंड प्राईम फॅक्टर्स ऑफ 22 अँड 32. मग पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल वी फाइंड द फॅक्टर्स ऑफ 24. वी फाइंड फॅक्टर्स ऑफ 24. 24 इज डिव्हिजिबल बाय 2, म्हणून 2ने त्याला भाग द्यायचा. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे 12 2 24. 12 इंटू 2 24. अशा पद्धतीने पुन्हा 12 इज डिव्हिजिबल बाय 2, म्हणून 2ने परत त्याला
डिवाईड करायचं. 2 6 जा 12. परत 6ला परत 2ने जातो. 2 3 जा 6. आता 3ला 2ने भाग जात नाही म्हणून 3 परत 3ने द्यायचा. मग 2ने संपलं की मग 3ने द्यायचा. 3 1 जा. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो. याचे हे काय झाले प्राईम फॅक्टर्स. मग ते प्राईम फॅक्टर 24चे प्राईम फॅक्टर इन प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहून टाकायचे. बघा 2 × 2 × 2 × 3 हे 24चे जे मूळ अवयव आहेत ते गुणाकाराच्या स्वरूपात आपण लिहिले. 24 = 2 × 2 × 2 × 3. अशाच पद्धतीने इन सिमिलर वे वी फाइंड द फॅक्टर्स ऑफ 32. 32चे फॅक्टर्स काढायचे. आता 32 इज डिव्हिजिबल बाय 2 म्हणून 2ने त्याला भाग द्यायचा. 2 1 जा 2. 3तून 2 गेले. 3 / 2 1 येतो. तो हा एक इथं लिहून घ्यायचा बारीक अक्षरात वाटल्यास आपल्याला जर जमत नसेल तर. 1 आणि 2 मग काय आलं हा 12 नंबर तयार झाला. मग 2 इज डिवाइड बाय 12 इज डिवाइड बाय 2. 2 6 जा 12 म्हणजे 16 दुने 32. 16 2 जा 30. 16 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2. 2 8 जा 16. 8 दुने 16. 2 इज ऑल्सो 8 इज डिव्हिजिबल बाय 2. बरोबर. मग 2नेच भाग देतो आपण. 2 डिवाइड बाय 4. 4 × 2 इज इक्वल टू 8. म्हणजे 2 4 जा 8. 2 ऑल्सो 2 डिवायडेड बाय 4 इज ऑल्सो डिवायडेड बाय 2. 2 2 जा 4. परत या 2 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2. 2 1 जा. मग आता 32चे फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहे. आता 32चे फॅक्टर्स कोणकोणते बघा. 1 2 3 1 2 3 4 5. 5 टाइम्स 2. 2 × 2 × 2 × 2 × 2. समजलं. बघा 32 कशा पद्धतीने आपण त्याचे प्रॉडक्ट फॉर्म म्हणजे गुणाकार स्वरूपात त्याचे मूळ अवयव लिहिले. आता हे दोघं मूळ अवयव झाले. बरोबर. आता यांच्यामध्ये या दोघांमधून मग आता कॉमन फॅक्टर्स शोधायचे. काय शोधायचे कॉमन फॅक्टर्स. म्हणजे दोघांमध्ये जे प्राईम फॅक्टर्स सारखे आहेत ते शोधायचे. त्याचे कसे शोधायचे मग हाऊ टू फाइंड. बघा इकडं एअर 2 और एट 2 एक जोडी तयार झाली. तिच्याबद्दल एक 2 लिहिला. बरोबर. नंतर बघा दुसरा 2 हे सुद्धा कॉमन त्याच्याबद्दल. बरोबर. तिसरी 2ची जोडी बघा × 2. आता याच्या पुढे आहे का आणखी नाही. नो देअर इज नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट धीस 3. मग product of these 3 numbers 2 × 2 4. 4 × 2 8. This 8 is HCF of number 24 and 32. In this way we find the HCF by prime factor method. म्हणजेच अशा पद्धतीने आपण मूळ अवयव पद्धतीने कोणत्याही 2 किंवा 2पेक्षा अधिक संख्यांचा HCF 2 किंवा 3 संख्यांचा HCF म्हणजेच मसावी आपण काढत असतो. याच्यासाठी आणखी काही उदाहरणं आपण घेऊ म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. बघा दुसरं एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. सेकंड एक्झाम्पल.
एक्झाम्पल आहे 10 अँड 12, बरोबर. यांचा काय काढायचं आहे आपल्याला? मसावी काढायचं आहे, SCF काढायचं आहे. फाइंड SCF, फाइंड SCF म्हणजेच काय? मसावी काढा, बरोबर. आता याचा मसावी काढायचा म्हणजे काय? मसावी किंवा SCF काढायचं म्हटलं की काय करायचं? फॅक्टर्स पाडायचे. आता 10चे फॅक्टर्स, 10चे फॅक्टर 10ला 2ने डिवाइड होतो, 10 म्हणजे 2 5 जा 10. आता 5ला डायरेक्ट 5नेच भाग जातो, म्हणून 5 जा 5 1 जा 5. म्हणजे याचे 10चे फॅक्टर्स काय पडले? 2 × 5, बरोबर. आता 12चे फॅक्टर्स पाडू आपण. 12ला 2ने भाग जातो, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3, बरोबर. मग याचे 12चे प्रॉडक्ट फॉर्ममध्ये फॅक्टर्स लिहू आपण. 2 × 2 × 3, बरोबर. आता काय करायचं? कॉमन फॅक्टर कॉमन कोणते आहेत ते शोधायचे. कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत बघा. याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 2 आहे, 2 इज कॉमन. अदर इयर 5 इन दिस number there are not factor 5, so only 2 is a common factor of these numbers 10 and 12, so 2 is HCF of 10 and 12. Also we find the HCF of 3 numbers. आता तिसरं एक्झाम्पल आपण 3 नंबर घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणखी चांगल्या पद्धतीने. बघा, उदाहरण आहे फाइंड HCF ऑफ 60, 12 अँड 36. बघा, आता आपल्याला हे जे जशी वर्टिकल मेथड तसं हॉरिझॉन्टल मेथडने पण सोडवता येईल. आपण हे हॉरिझॉन्टल मेथडने सोडू, म्हणजे तुमच्या दोन्ही पद्धतीने लक्षात येईल. बघा, दोन्ही पद्धत आपण व्हर्टिकली घेऊ आणि हॉरिझॉन्टली घेऊ. बघा, 60 फर्स्ट 60 हॉरिझॉन्टल मेथडने सोडू. 60 2 × 30 वी राईट दीज ॲज 30 × 2 = 60. 2 इज प्राईम फॅक्टर, इट इज नॉट डिवायडेड, 30 इज डिव्हिजिबल. म्हणजे याचे फॅक्टर्स आपल्याला पाडता येतील 30चे. मग कसे पडतील? 2 × 15. 2 × 2 जसं तसं लिहिलं. आता 15चे फॅक्टर्स कसे पडतील? 3 × 5, 5 3 15, बरोबर. म्हणजे दीज आर द प्राईम फॅक्टर्स ऑफ 60. हे 60चे प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळाले, बरोबर. हेच आपल्याला उभ्या मांडणीने कसे काढता येतील? 60 2 3 जा 6 आणि 0 जसं असतं. 2 15, 50 × 2 30. 15 is divisible by 3, 3 5 जा 15, 5 1 जा 5. बघा, दोन्ही मेथड, ही हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. आता 12 घेऊ आपण. 12चे दोन्ही पद्धतीने सोडू. 12 2 × 6, 6 × 2 12, 2 × 2 × 3, 6 is divided into 2 × 3. These are the factors of 12. आता वर्टिकल मेथड 12, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3.
म्हणजे हे काय झाले याचे 12चे प्राईम फॅक्टर्स काय झाले 2 इंटू 2 इंटू 3. ऑल्सो वी फाइंड द फॅक्टर्स ऑफ 36. बघा 36. आता 36 आपण 36चे फॅक्टर्स हॉरिझॉन्टल मेथडने पाडू. 36 2 इंटू 18 18 दुने 36 बरोबर असे फॅक्टर्स पडतील. आता परत 18ला 2ने भाग देऊ आपण 9 दुने 18 बरोबर. 18चे कसे फॅक्टर्स पडले 2 इंटू 9 2 इंटू 2 जसाच्या तसा 9चे कसे पडतील 3 इंटू 3. दीज आर द फॅक्टर्स ऑफ 36 प्राईम फॅक्टर्स ऑफ 36. आता हेच आपल्याला उभ्या मांडणीने काढता येतील. उभ्या मांडणीने 36 कसा पाडणार बघा 2 1 जा 2 एक 3तून 2 गेले 1 उरले 16 2 8 जा 16 2 9 जा 18 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3 म्हणजेच 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 आर द प्राईम फॅक्टर्स ऑफ 36 बरोबर. मग आता बघा आपण पाहिलं 60चे फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स काय पडले 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 बरोबर. 12चे काय पडले प्राईम फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 3 आणि 36चे काय पडले 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. लेट्स वी फाइंड द कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर्स कोणकोणते बघा आपण अंडरलाईन करू वाटलं 2 2 2 तिघांमधला 2 घ्यायचा तो एक त्याच्याबद्दल एक 2 घेऊन टाकायचा. नंतर आणखी परत आहे बघा 2 2 2 परत हा 2 घेतला 2 इंटू 2 परत कॉमन काय दिसतंय का दिसतंय 3 3 3 तिघं ठिकाणी 3. आता पुढे आहे का नाही म्हणजे दीज आर द कॉमन फॅक्टर इन बिटवीन दीज 3 नंबर्स 16 12 अँड 36. या तिघांमध्ये कोणते कॉमन प्राईम फॅक्टर्स मिळाले आपल्याला 2 इंटू 2 इंटू 3 अँड मल्टिप्लिक प्रॉडक्ट ऑफ दीज 2 इंटू 2 4 4 4 इंटू 3 4 3 जा 12. 12 is the HCF of 60 12 and 36. In this way we find the HCF. आणखी या HCF काढण्याचीच हे आपण जे वेगवेगळं फॅक्टर्स पाडतो हे फॅक्टर्स आपल्याला कॉमनली व्हर्टिकल अरेंजमेंटने हे पाडता येतात. बघा त्याच्यासाठी परत एक हेच उदाहरण 16 12 अँड 36चं उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने याचा HCF काढू. बघा तुमच्या लगेच ही व्हर्टिकल अरेंजमेंटने ही पद्धत आपल्याला सोडवता येते. बघा हेच उदाहरण घेऊ 16 12 आणि 36 काय फाइंड करायचं आहे HCF काढायचं आहे आपल्याला. काय काढायचं आहे HCF. बघा तर हा HCF काढण्यासाठी काय करायचं व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये 16 12 36 मांडून घ्यायचे आणि या तिघांना आता एकाच संख्येने भागायचं आहे. 2 3 आर इवन नंबर्स. ऑल 3 आर इवन नंबर सो ऑल 3 आर डिव्हिजेबल बाय 2 म्हणून 2ने त्याला भाग द्यायचा. 2 3 जा 6 0 तसंच तसा 2 6 जा 12 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16 असं 2ने तिघांना भाग दिला बरोबर. नंतर परत याला 2ने भाग जातोय 2ने 2वर जातो तोवर द्यायचा 2 15 30 2 3 जा 6 2 9 जा
18. आता 2ने झालं, आता कशाने भाग जाईल? 3ने जातो. बघा तिघांना गेला पाहिजे, तिघांना द्यायचा. 3 5 जा 15, 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. आता याच्या पुढे सारख्याच संख्येने भाग जातो का? नाही. म्हणून मग SCF इज इक्वल टू, आता हे जे फॅक्टर्स आलेत 2 × 2 × 3 इज इक्वल टू 12. म्हणजेच 16, 12 आणि 36चा SCF काय आला? 12 आला. अशा पद्धतीने, अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला हा SCF काढता येतो. मग यावर आधारित जो उदाहरण संग्रह आहे, प्रॅक्टिस सेट 12 म्हणजेच सराव संच 12 हा आपण वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.